नमस्कार. आज आपण पाहतोय आरटी ऍडमिशन बद्दलची संपूर्ण माहिती. माझ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आजपर्यंत जितकेही व्हिडिओ बनवलेले आहेत त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण समाज उपयोगी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपल्या या माहिती मंच मराठी या युट्यूब चॅनल मध्ये मी जाणीवपूर्वक आजचा विषय घेतलेला आहे आरटीई ऍडमिशन शिक्षण हक्क कायदा याच्याबद्दलची माहिती. कारण येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत म्हणजे आरटीईच्या अंतर्गत 25% मोफत ऍडमिशन दिले जातात. त्याबद्दलची माहिती आपण घेऊया. आणि आजचा विषय घेतलेला आहे आपण आरटी ऍडमिशन. नमस्कार, मी संदीप लहाने पाटील आणि तुम्ही पाहताय माहिती मंच मराठी या युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजचा विषय घेण्यापाठीमागचा हेतू फक्त इतकाच आहे. आता थोड्याच दिवसामध्ये आरटीईचे ऍडमिशन चालू होतील. आरटीईचे ऍडमिशन चालू झाले म्हणजेच काय करतो आपण 25% प्रत्येक मोठमोठ्या शाळेत असू द्या, सीबीएसई असू द्या, एसएससी असू द्या, आयसीएससी असू द्या, ह्या सर्व शाळेमध्ये 25% आरक्षण हे आरटीईच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत ठेवलेलं असतं. तर आपल्याला ह्या 25%च्या माध्यमातून आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्क कायदा म्हणजे आरटीईच्या माध्यमातून ऍडमिशन मिळणं गरजेचं आहे. म्हणून आजचा व्हिडिओ बनवण्याचा एवढा अट्टहास ठेवलेला आहे. आता जानेवारीच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असेल किंवा मधल्या आठवड्यात असेल आरटीईच्या जागा सुटतील. तर त्याच्या अगोदर आपल्याला ज्या मुलांचे वय 5 वर्ष पूर्ण होऊन म्हणजे 5.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा सर्व पालकांनी आतापासूनच जी काळजी घ्यायची ती कुठली काळजी, तर त्याच्यात सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाला 25% ऍडमिशन मध्ये जर बसवायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काही कागदपत्र पूर्ण करावे लागतील. मी व्हिडिओच्या शेवटच्या भागात निश्चितपणे तुम्हाला तुमच्या घरापासून शाळेचं अंतर किती पाहिजे याची देखील माहिती दाखल. त्याच्यामुळं व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका, कारण या व्हिडिओमधून तुम्हाला 100% महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे. आता सगळ्यात पहिला आपण डॉक्युमेंट्स काय लागतात त्याच्यासाठी आपण माहिती घेऊया. भरपूर लोकांचा एक मोठा गैरसमज झालेला आहे की उत्पन्नाचा दाखला लागतो. आरटीई ऍडमिशन साठी उत्पन्नाचा दाखला लागत नाही, हे पहिले लक्षात ठेवा. आणि आरटीई ऍडमिशनच्या जागा जेव्हा सुटतात तर फॉर्म भरण्याच्या अगोदर पर्यंत तुमच्याकडे सर्व कागदपत्र कंप्लीट पाहिजेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या मुलाला 1ली ते 8वीच्या आरटीई साठी ऍडमिशन घ्यायचे आहे त्याचा जन्माचा दाखला. सगळ्यात पहिले डॉक्युमेंट्स तुम्ही आत्तापासून तयारीला लागा. तुमच्या हातामध्ये अगदी महिनाभराचा टायमिंग आहे. आज व्हिडिओ बनवण्याच्या टायमिंग पासून जवळजवळ महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी तुमच्या हातात आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्ही मुलाचा जन्माचा दाखला. मग तो जन्माचा दाखला कुठून काढू शकता? ग्रामपंचायत मधून काढा, नगरपालिकेमधून काढा, महानगरपालिकेमधून काढा, पंचायत समितीमधून काढा, किंवा ज्या ठिकाणाहून तुम्हाला मुलाचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे त्या हॉस्पिटल मधून सुद्धा जन्माचा दाखला मिळू शकतो. तो आजच काढून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, जरी कुठलाही मुलगा असू द्या, जर तो कास्ट मध्ये बसत असेल तर त्याचं कास्टचं सर्टिफिकेट काढून घ्या. म्हणजे जातीचा दाखला. जातीचा दाखला मिळण्याची जी काही यंत्रणा आहे आपली, जातीचा दाखला मिळण्याची जी काही ठिकाण आहेत त्या ठिकाणाहून जातीचा दाखला आठवणीने काढून घ्या. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागतो रहिवासी दाखला. रहिवासी दाखला फक्त रहिवासी दाखला म्हणजेच सर्व आहे असं काही नाही. रहिवासी दाखल्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी राहता शाळेपासून जितक्या अंतरावर, आता मी पुढच्या भागात तुम्हाला शाळेपासून तुम्ही किती अंतरात राहायला पाहिजे हे निश्चितपणे सांगेन, जेणेकरून तुमच्या मुलाचा त्या ठिकाणी नंबर लागेल. काय असतं, माझी प्रत्येक पालकांना एक विनंती आहे, भरपूर वेळा आपल्या छोट्या छोट्या चुका होतात आणि त्या चुकांमुळे आपल्या मुलाला जे 25% मोफत शिक्षण मिळण्यासाठी गव्हर्नमेंटने जो 2011 साली आरटीईचा जो कायदा बनवला आहे त्याच्यापासून वंचित राहावं लागतं. तर माझं असं मत आहे, हे वंचित राहू नये. मला ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फक्त माहिती पोहोचवायची, माझा कुठलाही दुसरा हेतू नाहीये. मला असं वाटतं माझ्या मुलांना स्वतः मी आरटीई मधून ऍडमिशन घेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण 8वी पर्यंत केलेलं आहे. त्याच्या पुढचे पैसे तुम्हाला भरावेच लागतात, निश्चितपणे भरायचे असतात. पण माझ्यासारखाच फायदा माझ्या इतर समाज बांधवांना, माझ्या महाराष्ट्रातील जनतेला व्हावा एवढीच माझी अपेक्षा आहे. म्हणून हा एवढा मोठा अट्टहास मी ठेवलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याजवळ माहिती पोहोचवण्याचा. आता सगळ्यात शेवटच्या टप्प्याकडे आपण पोहोचूया. मुलाचं आधार कार्ड कंपल्सरी आहे. जर मुलाचं आधार कार्ड जर नसेल तर निश्चितपणे तुम्हाला ते आधार कार्ड काढण्यासाठी पुढचं ऍडमिशन घेतल्यानंतर पुढचे 3 महिन्याचा 90 दिवसाचा कालावधी दिलेला असतो.
आणि तुम्ही माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून जेव्हा आता आरटीई नोटिफिकेशन जारी होईल तेव्हा 100% मी याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि कुठल्या वेबसाईटवर जाऊन कशा प्रकारचा फॉर्म भरायला पाहिजे याची 100% माहिती मला तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देता येईल. सध्या फक्त तात्पुरतं मी तुम्हाला इतकंच सांगतो की तुमच्याकडे ह्या प्रकारची डॉक्युमेंट्स तयार ठेवा. रहिवासी दाखला तुम्हाला भेटत नसेल, तुम्ही जर तिथं जवळपास राहत असतील त्याच्यासाठी भरपूर पुरावे, त्या पालकांचा तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र असावं, नसेल रेशन कार्ड असेल, रेशन कार्ड नसेल त्याचं वोटर आयडी कार्ड असावं, ते नसेल आधार कार्ड असावं, तुमच्या शाळेच्या पासून जवळच्या अंतरात जिथं, ते मी आता पुढच्या भागात तुम्हाला सांगतोच, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तुमच्याकडं रहिवासी दाखला म्हणून लाईट बिल सुद्धा चालेल आणि याच्यापैकी काहीच नसेल तर तुम्ही पाणीपट्टी असली तरी चालते, पण याच्यापैकी काहीच नसेल, एखादा मनुष्य परगावातून या ठिकाणी राहतोय, त्याचं स्वतःचं घर नाहीये, त्याच्याकडे याच्यापैकी आता सांगितल्यापैकी कुठलाच रहिवासी प्रमाणपत्र पुरावा नाही, तर त्यांनी निबंधक कार्यालयामध्ये म्हणजे रजिस्टर रेंट अग्रीमेंट बनवावं. हे कमीत कमी 3 वर्षे म्हणजे 33 महिन्याचं कमीत कमी ते असावं, अशा प्रकारचा सरकारचा नियम आहे. आरटीई कायद्याअंतर्गत ऍडमिशन घेण्यासाठी तितक्या प्रमाणात तुम्हाला त्याचं ते रेंट अग्रीमेंट बनवावं लागतं आणि ते रेंट अग्रीमेंट साध्या 100 रुपयाच्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर चालत नाही. कित्येक लोकांचे ऍडमिशन होता ते परत राहिलेले आणि भरपूर लोक काय करतात, हा आरटीई ऍडमिशन घेत असताना एकदम हलक्यात घेतात. म्हणजे काय, ठीक आहे नंबर लागला तर कागदपत्र तयार करू, अजिबात हे चालत नाही. तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरत असता त्याच्या अगोदरच्या कमीत कमी 8 दिवस अगोदर पर्यंतचे तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असावेत. हा 100% लक्षात कायम ठेवा. आणि जेव्हा कधी ह्याचं नोटिफिकेशन जारी होईल आणि जेव्हा कधी फॉर्म भरायची तारीख येईल त्याच्यानंतर माझा निश्चितपणे दुसरा व्हिडिओ असेल आणि त्या व्हिडिओमध्ये मी 100% तुम्हाला सांगेल कुठल्या साईटवर जाऊन तो फॉर्म कसा भरायचा आणि कुठली माहिती कशी भरायची. पण तोपर्यंत शेवटच्या भागात मी जसं पहिलं बोललो होतो, आता याच्यामध्ये काय करायचं, आपण ज्या शाळेसाठी फॉर्म भरतोय साधारणपणे ती शाळा आपल्यापासून कमीत कमी 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर असेल तर अतिशय उत्तम राहील. त्याच्यानंतर दुसरी आपण 3 किलोमीटरच्या आतमध्ये ती शाळा असावी. परंतु आरटीईच्या नियमाच्या माध्यमातून 1 किलोमीटरच्या आतमध्ये असणाऱ्या पालकांच्या मुलांना किंवा त्या विद्यार्थ्यांना पहिल्या शिक्षणासाठी त्यांना सिलेक्ट केलं जातं आणि त्याच्यातून काही कागदपत्रातून वगैरे काही राहिले तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मग त्याच्या पुढच्यांना घेतलं जातं. किंवा काही वेळा तुमच्याकडे अर्जच जर कमी आले तर मग तुम्ही 10 किलोमीटर वरचे जरी असले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्ट केलं जातं. पण हा कॉम्पिटिशन मध्ये, ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण पहिल्यापासूनच तयारीत राहावं, म्हणून जितक्या होईल तितकं जवळचं तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र किंवा या रहिवासामधला काहीतरी पुरावा बनवावा. नॉर्मली मुलांकडे रहिवासी दाखला मिळण्यासाठीच अडचण येते, बाकी तुमच्याकडे जन्माचा दाखला लवकरात लवकर उपलब्ध होतो, कारण मुलाचा जन्म झाला की आपण तो काढून ठेवतो. आधार कार्ड असतं, त्याच्यानंतर आपल्याकडे जातीचा दाखला सुद्धा मुलाचा नसेल तर त्याच्या पालकांचा असावा. आणि शक्यतो कागदपत्र जमा करताना हे वडिलांच्या नावाची कागदपत्र जमा करा. भरपूर ठिकाणी काही लोकांकडून चुका झालेल्या आहेत, त्यांनी आईच्या नावाची कागदपत्र जमा केली आणि कित्येक ठिकाणी कित्येक लोक ते उत्पन्नाच्या दाखल्याच्या पाठीमागे लागतात. पण उत्पन्नाचा दाखला हा आरटीई ऍडमिशन साठी गरजेचा नाही. पण जर तुम्हाला काढण्यासाठी त्याच्यात जर सोपा म्हणजे तुमचा ह्याचा दाखला काढताय, तुम्ही जन्माचा काढताय, रहिवासी काढताय, सोबत उत्पन्नाचा दाखला काढतायत असं तर काढून ठेवा. पण तो तुम्हाला आरटीई ऍडमिशन साठी गरजेचा नाही, पण त्याच्यासोबत जर जोडून दिला तर एक सपोर्टिंग पुरवणी डॉक्युमेंट्स म्हणून ते आपलं चांगलं राहील. हे सगळं सांगत असताना मुलाचं ऍडमिशन हे आरटीई मधून जर घेतलं तर 1ली ते 8वी पर्यंत अक्षरशः शिक्षण तुम्हाला हे मोफत मिळतं. तुम्हाला आजकाल हे शिक्षणाच्या बाजारामध्ये जर आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण जर मोफत मिळत असेल तर का नको. म्हणून तर मित्रांनो सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर ह्याचा 100% तुम्हाला फायदा होईल. म्हणून सांगतो, पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये ज्या लोकांची मुलं आता 1लीच्या वर्गात ऍडमिशनच्या उंबरठ्यावर आहेत अशा सर्व पालकांना माझी कळकळीची विनंती आहे, सरकारने जे घालून दिलेलं आहे तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट, त्याचा 100% फायदा घ्या आणि खरी गोरगरीब जनतेला याचा फायदा व्हावा म्हणून सरकारने केलेला आहे. प्रत्येक गोरगरीब जनतेला याचा फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ हा संपूर्ण 100% आपण पहा
आणि माझ्या ह्या व्हिडिओला ही जर माहिती तुम्हाला संपूर्ण बरोबर वाटली, चांगली वाटली, आवडली तर 100% मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन तुम्हाला कुठचे येतील ह्याच्या याने तुम्ही ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करून ठेवा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला माझे संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. कारण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मधल्या आठवड्यात हे 100% चालू होईल आणि तेव्हा कसा फॉर्म भरायचा याची माहिती तुम्हाला 100% देईल. तर तुम्ही हा व्हिडिओला 100% सबस्क्राईब करून माझ्या व्हिडिओला दाद द्या आणि तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 100% माहिती द्या, जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवताना त्या गोष्टी त्यात ऍड करता येतील. धन्यवाद. मी संदीप लाने पाटील आपली रजा घेतो.